पाटसच्या बाजारात मला एवढा वाईट अनुभव येईल असं वाटलंच नव्हतं. काय अनुभव आला हे तुम्हाला मी पुढे सांगतेच. तर श्री स्वामी समर्थ मंडळी, आमच्या बिल्डिंगच्या खाली सुगड्या विकायला आलेल्या. सगळ्या बायकांनी घेतल्या, पण आमच्या इथं अशी काही प्रथा नाही म्हणून मी घेतल्या नाही. आणि मग गेलो पाटसच्या बाजारामध्ये. यावेळेस मी तिळगुळाचे लाडूही नेले होते. बाजार भरपूर भरला होता आणि गर्दीही बरीच होती. माझ्या नेहमीच्या जागेवर कुणीतरी बसलं असल्यामुळे मला 4-5 जागेवर फिरायला लागलं. आणि ज्या माणसांकडून मला अपेक्षा होती की ही जरा आपल्या कठीण काळात, वाईट काळात आपल्याला जागा देतील, बसू देतील, काहीतरी सहाय्य करतील, त्यांनी ना बरंच मला अनुभव दिलाय वाईट. ते म्हणत होते, ताई आम्हाला ना अडचण होईल, इथं बसू नका. असू द्या, एवढं भारी वातावरण बघितल्यानंतर जरा मनाला शांतता भेटली. हे आपले नेहमीचे दादा आलेले, त्यांनी 5-6 डबे मोठे आणि 1-2 डबा छोटा असा माल घेऊन गेले आणि त्याच्यानंतर गिऱ्हाईकी करायला सुरुवात केली. पण तरीही मी 2-3 जागा चेंज केल्या आणि त्याच्यानंतर कुठं मला एक प्रॉपर जागा भेटली. बराच माल नेला होता, त्यामुळे टेन्शनही होते. आणि परत चहाच्या जागी कॉफी आल्यामुळे परत मूड ऑफ झाला. पण असू द्या, ते म्हणतात ना, स्वामी समर्थ पाठी असल्यानं टेन्शन घ्यायचं काम नाही. माझा सगळा माल गेला. चला आता व्हिडिओ येथेच एंड करते. तुम्ही व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब